गोंदिया जिले के चोपा वाघाई महाविद्यालय में श्री गणेश ग्रामीण शिक्षण संस्था और क्राफ्ट महोत्सव द्वारा आयोजित हस्तकला हैंडीकैप नागपुर द्वारा समारोह का उद्घाटन अवधूत ठाकुर नागपुर ने किया। अध्यक्षता प्राचार्य प्रकाश धोते ने की। प्रमुख अतिथि विजय बहेकार, केशव चौहान, जगदीश भैसारे, नंदकिशोर साखरे, पूर्वा अग्रवाल, सतीश सहारे, छंदा सनीरीत आदि प्रमुखता से उपस्थित थे। आयोजन में कपड़े और पर पेंटिंग, एम्ब्रॉयडरी, बांबू आर्ट, हस्तशिल्प कारीगरों को रोजगार आदि मार्गदर्शन पर अतिथियों ने संबोधन कर पुरस्कार प्रदान किया। सतीश पारधी की रचनात्मक रिपोर्ट। आणि तुमच्यामध्ये फार कलागुण आहेत हे आपल्या आम्हाला दिसलेलं आहे। तुम्ही फार चांगल्या प्रकारे फुलांची क्राफ्ट आणि पेंटिंगची ट्रेनिंग घेतलेली आहे। चांगल्या प्रकारे मुलांमध्ये स्फूर्त प्रतिसाद मिळालेला आहे। धोटे सरांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी ही संधी मिळवून दिली, त्याबद्दल त्यांचे फार अभिनंदन। मी विशेष करून मुलांना सांगू इच्छितो की तुमच्यामध्ये जे सुप्त गुण आहेत त्या 3 दिवसामध्ये बाहेर दिसलेले आहेत आणि तुमच्या सुप्त गुणांना वाव मिळालेला आहे। तुम्ही मनापासून सगळे आम्ही पाहत आहोत काम करतात आणि आपण त्याची कोणी पेंटिंग केलेली आहे, कोणी फुलं तयार केलेली आहे, कोणी आर्ट तयार केलेले आहे। तर तुमच्यामधल्या ज्या कला आहेत त्या बाहेर आलेल्या आहेत। छोटे सर अंधश्रद्धेमध्ये काम करतात, म्हणजे त्यांच्यामध्ये जी आवड आहे ती लोकांमध्ये दाखवतात आणि मनापासून काम करतात। तर तुमच्यामध्ये ज्या आवडी आहेत, ज्या गुण आहेत ते तुम्ही ओळखा, स्वतःमध्ये लपलेले गुण आणि ते बाहेर काढा। मी एक मुलगी तुमच्याबद्दल आलेली आहे, तर तुमच्यामध्ये जे गुण आहेत त्या गुणामुळे तुम्ही प्रकाशित होतात आणि ते तुम्ही बाहेर आणून जगामध्ये आपलं नाव लौकिक करून स्वयंप्रकाशित व्हा, आम्ही एवढंच करतो। आणि मी आपण त्या संत खूप चीज केला त्या कार्यक्रमाद्वारे त्याची सगळा प्रसिद्धी आली आहे। यापुढेही आपण आपल्या संस्थांना अधिक भाव द्यावा, अधिक मेहनत आहे हा कॉलेज मार्फत आणि तुमच्या प्रशिक्षकामार्फत मिळणार आहे। तर संपर्क ठेवण्यासाठी तुम्ही आपापले नंबर तुमच्यापैकी नुसतं शिक्षण घेऊन कामं करण्यापेक्षा शिक्षणाच्या व्यतिरिक्त जे जे तुम्हाला आवडतात, ज्याची आवड आहे, जे पसंत काम आहे ते करता यावं। तुमच्या डोक्यात जे काही आहे, प्रत्येकात काही ना काही गुण असतो, नुसता अभ्यास करणं एकच गुण नाही राहत, ते बाकीचे गुण बाहेर निघावे हा एकमेव उद्देश या कार्यक्रमाचा होता आणि तो मला वाटतं बऱ्याचपैकी अशी सफल झालेला आहे। प्रत्येकाला काही ना काही करता येते। आमच्या कॉलेजमधल्या मुलांनी काय काय केलं ते सगळं तुमच्या समोर दिसले आहेत। मानकर शाळेचे विद्यार्थी जे आहेत त्यांनी काय काय केलं ते समोर येते आहे आणि ग्रामीण भागातली कला आहे, डोक्यात कला आहे, हातात कला आहे, हे सगळी इथं बाहेर येऊन राहिली आहे। या निमित्तानं सगळ्याचं मी अभिनंदन करतो।